नगरमधील युवकाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून इमामपूर घाटात लुटण्यात आले। तसेच त्याची सुटका करण्यासाठी त्याच्या वडिलांकडे 15 लाखांची खंडणी मागण्यात आली। पाथर्डी रस्त्यावर तिसगाव येथे गाडी थांबली असता संबंधित मुलाने गाडीतून पळ काढला आणि स्वतःची सुटका करून घेतली। अनिरुद्ध विठ्ठलराव जरे, वय 25, मूळ राहणार शिंगवे तुकाई, तालुका नेवासा, हल्ली राहणार शुभश्री अपार्टमेंट, गुलमोर रोड असे युवकाचे नाव आहे। त्याने दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अनिरुद्ध हा निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठलराव जरे यांचा मुलगा आहे। शुक्रवारी 24 मेला सकाळी 7:30 वाजण्यास सुमारास नातेवाईकांबरोबर पांढरी पूल येथे अनिरुद्ध जरे बसची वाट पाहत असताना एका कारमधून आलेल्या दोघांनी त्याला नगरला सोडतो असे सांगून त्याला गाडीत घेतले। घाट चढून इमामपूर येथे आल्यावर अनिरुद्ध याला बंदुकीचा धाक दाखवून गळ्यातील चेन आणि हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली। तसेच त्याचा फोन घेऊन त्या दोघांनी त्यांचे सिम कार्ड टाकले आणि त्यांच्या वडिलांना फोन लावून 15 लाखांची खंडणी मागितली। गाडी पाथर्डी रस्त्यावर तिसगाव जवळ थांबल्यावर अनिरुद्ध याने लघुशंकेचा बहाणा करत गाडीतून पळ काढला आणि एका दुचाकीस्वाराला थांबवून त्याच्या फोनवरून वडिलांशी संपर्क साधला आणि स्वतःची सुटका करून घेतली असे फिर्यादीत म्हटले आहे। गाडीतील दोघांनी अनिरुद्ध याच्या गळ्यातील चेन आणि हातातील सोन्याची अंगठी, मोबाईल, पाकिट काढून घेतल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात 2 इसमांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 364 अ, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे करत आहेत। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।